तर फक्त चिकन बिर्याणी किंवा नॉनव्हेज बिर्याणी फक्त चांगली लागत नाही खायला, तर अशी व्हेज बिर्याणीसुद्धा खूप छान आणि एकदम टेस्टी लागते आणि करायला एकदम झटपट आहे, खूप जास्त असं तामझाम नाही आहे. तर मी सोयाबीन बिर्याणी कशी करते ते तुम्हाला सांगते. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. मी सोयाबीन आधी भिजवून घेतल्यानंतर त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं. नंतर 1 वाटी दही टाकलेला आहे, अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट टाकली, दालचिनी, लवंग आणि 2-3 काळी मिरी अशा खडा मसाला टाकलेला आहे. तुम्ही तेजपत्तासुद्धा टाकू शकता. दुसरं म्हणजे बिर्याणी मसाला थोडासा टाकायचा आहे, गरम मसाला, लाल चटणी आणि मेन मसाला म्हणजे शहाजिरे आणि हिरवी विलायची वाटून 1-1.5 चमचा ह्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. त्याने खूप जास्त अशी छान चव लागते. हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं तेल किंवा तूप टाकून मस्त थोडंसं 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. नंतर इथं अर्धा निमा कच्चा भात असा शिजवून घेतला मी साईडला आणि इथं पाणीसुद्धा व्यवस्थित असं सुटलेलं आहे. याच्यामध्ये पाणी मी बिलकुल टाकलेलं नाही आहे, दह्याचं पाणी सुटलं आहे. आता गॅस बंद करते आणि आपण जशी दम बिर्याणीला चिकन बिर्याणी म्हणा किंवा मटन बिर्याणी अशी दम बिर्याणी करतो ना, तसंच ह्याला मस्तपैकी असे लेअर द्यायचे. 1 लेअर द्या किंवा 2 द्या. तर मी चवीला 1-2 मिरच्यासुद्धा टाकल्या होत्या हिरव्या. थोडासा मी पातेल्यामध्ये हे टाकलेलं आहे, भात टाकला. नंतर वरतून सोयाबीन टाकली, थोडासा मसालासुद्धा टाकलेला आहे आणि नंतर त्याच्यावरती पुदिना, कोथिंबीर आणि फ्राय केलेला कांदा टाकला. थोडेसे वरती आणखीन भात टाकते आणि जेवढा होता काय मसाला सोयाबीनचा ते सगळं एकदा टाकून दिला. वरती कांदा वगैरे मी फ्राय केला टाकला, कोथिंबीर टाकली, थोडीशी पुदिना होता तो सुद्धा टाकलेला आहे आणि नंतर मग उरलेला भात सगळा मी ह्याच्यावरती टाकून घेतला. आणि अशी बिर्याणी जर तुम्ही एकदा केली ना, तुमच्या घरी जर तुम्ही कोणीही नॉनव्हेज बिर्याणी जर खात नसेल तर अशी व्हेज बिर्याणी तुमच्या घरी नक्कीच बनणार. भरपूर वरतून कांदा वगैरे फ्राय असं केलेला तो टाका, वरतून तूप टाका. तुपाने अतिशय छान चव लागते आणि आणि नंतर मी कोथिंबीरसुद्धा टाकणार आहे. आत्ता नाही, कोथिंबीरचा कलर उडतं त्यासाठी आत्ता टाकणार नाही. 10 ते 15 मिनटं कमी गॅसवरती पातेलं गॅसवरती ठेवणार आणि नंतर बिर्याणी गरमागरम तयार. तर बिर्याणी गॅसवरती ठेवली आणि गॅलरीतून उभा राहिले, म्हणलं 5-10 मिनटं इथं मस्तपैकी उभा राहा. खूप छान वाटतं गॅलरीमध्ये आमच्या उभा राहिल्यानंतर, एकदम जिकडे तिकडे हिरवगार दिसते. पण हे मस्तपैकी असे सुंदर गुटगुटीत पांढरे शुभ्र असे मला कुत्र्याचे पिल्ले दिसले. खूप छान वाटते त्यांना बघायला, इतकी भारी वाटत होती. ती सारखी इकडून तिकडे 1 मिनटं काय शांत नव्हते, सारखे पळत होते त्यांच्या मम्मी पुढं आणि ते पाठी आणि एकदम असं सगळं इकडलं मैदान मोकळं केलंय ना, तर त्यांना